आजच्या व्हिडिओमध्ये पण बघणार आहोत की हिरव्या मिरचीचं ठेचा भडंग कसं करायचं। त्यासाठी मी इथे घेतलेला आहे पुदिना, कढीपत्ता, लसूण, आलं, हिरवी मिरची। आपल्याला हे पॅनमध्ये चांगलं भाजायचं आहे 5 मिनिटं। आता मी हे थंड झालं मिक्सरच्या भांड्यात काढलेलं आहे। ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। आता मी पॅनमध्ये टाकलेलं आहे तेल आणि 1 वाटी शेंगदाणे। हे ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत। आता मी साईडला ठेवलेली आहे कढई आणि त्यामध्ये हे मुरमुरे हलके गरम करून घेणार आहे। आपण जो खरडा केला होता तो आता आपल्याला तेलात हलका भाजायचा आहे। तो भाजून झाले की आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत हे शेंगदाणे। आता आपण ह्यामध्ये टाकलेली आहे 2 चमचे हळद आणि 1 चमचा हिंग। वरून टाकलेला आहे धण्याची पावडर आणि जिऱ्याची पावडर। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे सगळं आपल्याला या मुरमुऱ्यांमध्ये टाकायचं आहे। वरून टाकलेलं आहे चवीनुसार परत मीठ आणि पिठी साखर। हे गरम असल्यामुळे आपल्याला चमच्यानी हलवायचं आहे, नंतर मग आपण हाताने हलवणार आहोत। तुम्ही बघू शकता की हळूहळू ह्याचा कलर बदलतोय जसं मिक्स होतंय तसं। तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की भडंग ट्राय करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल।